चला मॅचला होती सुरुवात. त्रिशा महामंदिरा 11 आद्रिका दिशानी 11 या टीमनं टॉस इथे जिंकलाय. वरद 11 नवी मुंबई रायगड या टीमच्या विरोधामध्ये आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साइड बॉयज आयोजित जिल्हाध्यक्ष चषक 2025 भव्य आणि दिव्य आयोजन तुम्ही पाहताय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम ऑल इंडिया स्पर्धा तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेमध्ये व्यावसायिक खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. महाराष्ट्राचा भारताचा बायकर मॅन या मॅच मध्ये केतन म्हात्रेला तुम्ही पाहणार आहात. टॉस येथे जिंकलाय त्रिशा महामंदिरा 11 आद्रिका दिशानी या टीमनं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सलामीची जोडी तुम्ही पाहताय. वरद 11 नवी मुंबई रायगड या टीम कडून शाहिद शेख आणि त्याच्या जोडीला थॉमस डायस मुंबई दहिसरचा खेळाडू मैदानामध्ये आता दाखल झालाय. एका बाजूला आंबिवली कल्याण शाहिद शेख आणि गोलंदाजी मार्क वरती आशिष मेहरुल यंदाच्या हंगामामध्ये इनफॉर्म असा खेळाडू आहे. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर. व्हॉट अ शॉट. काय ताकद होती थॉमस डायसच्या बॅट मधून. बंदुकीतून सुटलेल्या गोलीच्या वेगाने बॉलला उडवलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह हिट षटकार. बॅकफुटला गेला त्यानंतर स्वतःचं वेट ट्रान्सफर केलं आणि काय बॉल वरती अगदी स्पर्श केला बॅटला. बेधुंद पाऊस. अगदी पावसाचा जोर वाढलाय. सकाळपासून पाऊस नव्हता परंतु आता पावसाला सुरुवात झालेली. आता खरी मजा येईल. आता गोलंदाज मात्र हवी होतील फलंदाजांवरती परंतु पहिल्या बॉल वरती हवी ठरलाय. ओहो दुसरा बॉल पहा आता स्कीड झालाय. टर्न अँड बाउन्स बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल आली. एकच रिव्ह्यू आहे प्रत्येक टीमला. प्रत्येक इनिंगला एकच रिव्ह्यू दिलं येईल. चला व्हाईट साठी मात्र आता रिव्ह्यू ची मागणी केली जाते. हाईट व्हाईट म्हणजे डोक्या भरून गेलाय की काय हे पाहण्यासाठी आता बॅटिंग करणाऱ्या टीमने म्हणजे थॉमस डायसने मात्र रिव्ह्यू घेतलाय. ओहो दो पाऊस. मुसळधार पाऊस आता सुरू झालाय. पहिल्या बॉल वरती थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरच्या भरून टॅपचा फटका षटकार. त्यानंतर मात्र आता व्हाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. चला इट्स वाईट म्हणजेच अंपायर आता रिकन्सिलेशन करतायत. डोक्याच्या वरून एक्झॅक्टली बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग आता आशिष मेहरुल साठी आहे. पहिल्या बाउन्सरची ताकीद. टीमची धावसंख्या 7. ओहो हा बॉल सुद्धा भन्नाट वेगाने बीट करून चला विकेट कीपरच्या हातामध्ये. याच तर गोष्टीचा उल्लेख करतो तुम्ही. आता क्रीडांगण अगदी ओलं चिंब झालेला आहे आणि खेळपट्टीचा जो सरप्रेस आहे तो मात्र सुद्धा आता ओला झालाय. त्यामुळे मात्र आता बॉल स्किट होण्याची दाट शक्यता आहे. ओहो दुसरा बॉल नो बॉल घोषित केला कारण या अगोदर ऑलरेडी
आशिष मेहरूला 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली होती, त्यामुळे खूप चांगला निर्णय रुपेश सावंत यांचा. नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिट. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 8 रन. 9 माफ करा 9. आमचे प्रेमनाथ मडवी सर आम्ही चुकीचं बोललो की लगेच आम्ही आमच्या मागे बघतायत. 10 रन झालेत. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे पुन्हा एकदा थॉमसला सिंगल मिळताना दिसते आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 11 रन. मजा येईल या मॅच मध्ये. एक मोठा सामना आपल्या समोर रंगला जातोय. दोन्ही टीम मध्ये स्टार्कच आहे. दोन्ही टीम मध्ये एक मातब्बर टेनिस बॉल क्रिकेटचे एक मातब्बर खेळाडू आता मैदानामध्ये खेळतायत. 3 बॉलचा खेळ संपला. 11 धाबा स्कोर कार्ड वरती. ओहो फटका चांगला. हाफ अप चॅक केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी देत त्याच्या डोक्यावरून बॉल 1 बाउन्स ओव्हर द रो. मिड विकेटला बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार थॉमसच्या बॅट मधून. चार धाबा मिळत आहेत आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 15. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे आशिष मेहरुल ऑन मार्क. ओहो व्हाट अ शॉट. बॅडमिंटन स्ट्रोक केलाय. समोर स्पोर्स केलाय डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. थॉमसच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. जसं बॅडमिंटन खेळत असताना स्मॅश करतो तसा बॉलला स्मॅश केलाय. डाऊन दी ग्राउंड. आक्रमण इयर स्ट्राइक पलटवार. आशिष मेहरुल या खेळाडूच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. थॉमस जॅक्स मुंबई दहीसरचा खेळाडू मैदानामध्ये. आता पाऊस जरी थांबला तरी मात्र धावांचा पाऊस मात्र पाडला जातोय. एकवीस धाबा झालेत. भिनगडी बाद. झकास सुरुवात केली. यावेळेस पा चांगला टप्पा. ओव्हर पिच बॉल होता. मिडॉनला चांगली फिल्डिंग केतन म्हात्रे यांची. इथे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वरद 11 नवी मुंबई रायगड या टीमची धावसंख्या आहे भिनगडी बाद 21. टॉस इथे जिंकलाय. अद्रिका दिशानी 11 त्रिशा महामंदिरा या टीमनं प्रथम गोलंदाजी करतोय. एका बाजूला तुम्ही पाहिला तर भारतीय आणि पाकिस्तान या दोन टीमच्या दरम्यान जी टेनिस बॉल क्रिकेटची मॅच झाली होती त्यामध्ये नेतृत्व ज्या खेळाडूने केलं होतं अंकुर सिंग एका बाजूला लीड करत होते, एका बाजूला केतन म्हात्रे. टीमला आता लीड करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 21. सध्या या टीमला मात्र आता आकाश चिंदरिया लीड करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 21 ला अजूनही विकेट आली नाहीये. म्हणजे पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते. शाहीद शेख ज्याला खातं उघडायचं या मॅच मध्ये पहा त्याचा स्टान्स यष्ट्यांना अगदी चिकटून त्याचा स्टान्स पाहायला मिळतोय. ओहो थ्रू द कव्हर टॉपेज लागलाय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक आता खूप चांगलं जजमेंट कॉलिंग चांगलं. आशिष मेहरुलनं पकडला जाईल आणि फलंदाज शाहीद शेख आउट. 0 वरती बाद. फिरोज शेख यानं पहिलं ब्रेक थ्रू आपल्या टीमला दिलेला आहे. पहिली विकेट प्राप्त केली. 0 वरती गोल्डन डकचा शिकार शाहीद शेख. बॅकफुटला जात असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फिरोज शेख म्हटलं की गोरेगाव एक्सप्रेस. टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर गोलंदाज. त्याच्या करिअर मध्ये त्याने अनेक विकेट्स प्राप्त केलेले आहेत. मोठमोठे फलंदाज त्याच्या यादीमध्ये प्राप्त झालेले आहेत. असा गोलंदाज मैदानामध्ये पहिल्या बॉलवरती शाहीद शेखला चले जावचा इशारा दिलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग साठी प्रथमेश म्हात्रे. उरण तालुक्यातील फुंडे गावचा हा खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग साठी आता चाललाय. 3ऱ्या क्रमांकासाठी 21 वरती पहिली विकेट गमावली. प्रथमेश म्हात्रे आता मैदानामध्ये. थॉमस जाईसला जॉईन होतोय.
खूप चांगली स्पर्धा. पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. आता पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे मजा येईल. खट्टोखट सामना होईल. शेवटच्या बॉलवरती हा सामना रंगेल आणि हेच प्रेक्षक आता मनमध्ये विचार करत असतील. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा आलाय. ओव्हर स्टेपिंग नो असा इशारा येतोय पंच शशी साठम सरांचा. चला अंपायर वनडी आहे ना. येस, अंपायर सिग्नल नो बॉल आहे आणि त्यामुळे बॉल सुद्धा घोषांकित क्षेत्रामध्ये स्पर्श झालाय. चला पंचांशी कुठलाही आर्ग्युमेंट्स करायचं नाहीये प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची कृपया नोंद घ्या. चला आता ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत नो बॉल साठी. ऑनफिल्ड पंच शशी साठम आहे ते आता तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत या निर्णयासाठी. त्यामुळे आमच्या टीव्ही स्क्रीनवरती आता शिवराम मोहिते जे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत ते आता मात्र हा निर्णय टीव्ही स्क्रीनवरती पाहत असताना साइड बॉयज आयोजित जिल्हा दर्शक शासक तुम्ही पाहताय 2025 भव्य दिव्य आयोजन. भूषण पाटील आणि टीम यांच्या आयोजनाखाली स्पर्धा रंगते आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार. चला नो बॉल, एवढा मोठा नो बॉल आहे, क्लिअर नो बॉल आहे म्हणजे चांगला निर्णय. नाही रिव्ह्यू लॉस नाहीये कारण ऑन हॅलो 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 व्हाईट +1 2 धाबा इथे येत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 25 धाबा झालेत. चला माईक सिस्टीम वाले कुठे असेल तर आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. एकच चेंडूचा खेळ संपलाय. फ्रीडचा बॉल आहे. प्रथमेश म्हात्रेसाठी आता सुवर्ण संधी आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 25 धाबा. फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा बॉल आपटलाय त्यामुळे आता पुन्हा एकदा सिग्नल येतोय. नो +1 2 धाबा येत आहेत. पुढचा बॉल आहे फ्री हिट. आणखीन एक संधी आहे प्रथमेश म्हात्रेकडे आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 27. नो +1 2 धाबा येत आहेत. 27 धाबा स्कोर कार्ड वरती म्हणजे अजूनही फ्री हिटची संधी कायम आहे. प्रथमेश म्हात्रे लेफ्ट हँडर बॅटर. ओहो आणखीन एक नो बॉल. खराब गोलंदाजी. नो +1 2 धाबा. बोनस वरती बोनस. अजूनही दिवाळीला टाइम आहे तरी सुद्धा बोनस भेटतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवरला. सध्या IT क्षेत्रातील जे कर्मचारी आहेत त्यांचं आता प्रमोशन होणार आहे कारण त्यांचे आता लेटर्स तयार आहेत. 29 धाबा झालेत. पुढचा बॉल आहे फ्री हिट. तिसऱ्यांदा फ्री हिटची संधी आहे प्रथमेश म्हात्रेकडे.
यावेळेस पाचच्या लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह होती, ते खराब फिल्डिंग आणि तिथे थोडासा कमबॅक केलाय. फिल्डिंग तर चांगली होते, एकच धाव मिळते प्रथमेशला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 30 धावा 30. 1.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 30. कारण पहिल्या ओव्हर मध्ये ऑलरेडी 21 धावा 21 धावा आल्या होत्या. शॉर्ट बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, परंतु फटका तर चांगला होता, लाजवाब होता, परंतु फक्त धावा मिळतील एकच धाव इथे येते. हॅलो हॅलो चला आता बॅटिंग करणाऱ्या टीमने पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलेला आहे, नाही ना? थॉमस सर तुम्ही रिव्ह्यू घेतलाय? येस, म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यूची आता मागणी केलेली आहे. कारण हाईट फॅक्टर आता चेक केला जाईल. चला शोल्डर लाईनला डिलिव्हरी आहे म्हणजे इट्स फेअर. एकच धाव येथे गणली जाईल आणि या 1 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 31 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना फिरोज शेख बॉलिंग ट्रॅक वरती थोडासा मागडा एक्स्ट्रा भरपूर फिरोजने दिलेले आहेत. आता बॅटिंग साठी स्ट्रायकिंग ला थॉमस टायस 6 बॉल मध्ये 17 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आल्यात. हा बॉल सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागलाय, बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल मिळताना दिसते थॉमसला. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 32 धावा. 32 ऑन बोर्ड. या बॉलवरती पहा, तिथे अंपायर सिग्नल आता सांगतात व्हाईट बॉल, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर टाकलाय. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये व्हाईट किंबहुना नो बॉल जास्त आलेले आहेत. टीमची धावसंख्या 33. वनडी आहे का? चला व्हाईट +1. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, बॉल आता चालला घोषांकी क्षेत्राकडे, त्यामुळे एकच धाव मिळेल. थॉमस थोडासा नाराज आहे स्ट्रोक वरती, कारण क्रीडांगणाचा थोडासा अभाव आहे. जी क्रीडांगणाची भौगोलिक रचना आहे, समोरच षटकार तुम्हाला मारण्याची संधी आहे, त्यामुळे हिशोब मध्ये जास्त खेळलं तर चांगलं होईल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. एकच धाव इथे मिळताना दिसते आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 35. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला, म्हणजे 1.5 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 ला 1 सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमचा स्कोर आहे. ओहो, स्विंगिंग मिस, टप्पा थोडासा मागे ठेवलाय, कटरचा वापर केला आणि पडल्यानंतर बीट करून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 1 गडी बाद 35 धावा. वरद लॉजिस्टिक त्रिशा मंदिरा या टीमची धावसंख्या आहे. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 35 ला 1. अजूनही 2 षटक बाकी आहेत, 3 षटक बाकी आहेत, कारण 5 ओव्हरची मॅच आहे, फ्रेश मॅच आहे.
पहिल्या ओव्हरमध्ये 21, या ओव्हरमध्ये फिरोज शेखने 1 विकेट प्राप्त केली, शाहिद शेखला बाद केलं, त्यानंतर मात्र 12 धावा खर्च केल्यात। आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग साठी सूर्या मणिरत्नम बॉलिंग साठी आलाय। ओव्हर नंबर 3 मध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 35। तुम्ही पाहताय जिल्हाध्यक्ष चषक 2025 चा भव्य दिव्य आयोजन। ओहो, चांगला बाउन्सर, तिखट बाउन्सर, ब्रिगेड करण्याचा प्रयत्न, परंतु इथे नाका समोरून काढला प्रथमेश म्हात्रेचा बॉल। पहिला बॉल डॉट आलाय सूर्या मणिरत्नमचा। दुसरा बॉल शॉर्ट बॉलचा वापर पडल्यानंतर जास्त उंची गाठलेली आहे या बॉलनं, त्यामुळे पंच सिग्नल करतात वाईट +1। 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा आता दिली जाते सूर्या मणिरत्नम साठी। 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 37। लेंथ बॉलचे वापर सातत्याने इथे करत आहेत सूर्या मणिरत्नम, मॅन फ्रॉम चिता कॅम्प चेंबूर या परिसरातला हा खेळाडू मैदानामध्ये आता बॉलिंग साठी आलाय। ओहो, शॉर्ट बॉलचा वापर पडल्यानंतर पहा, त्याला वाटलं होतं की वेगाने बॉल येईल, प्रथमेश म्हात्रेला बॉल पडल्यानंतर थोडासा वाकला होता, अनप्लेबल। गोलंदाजी आता केली जाते, डॉट बॉलची होते समाप्ती। यावेळेस फटका फसलाय, डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली आलाय, खूप चांगला झेल श्रेष्ठ कदमनं टिपला आणि फलंदाज प्रथमेश म्हात्रे आउट। धक्का क्रमांक 2 लागतोय आपल्या स्क्रीनवरती। लेन बॉलचा वापर स्टेप आउट करत असताना मारण्याचा प्रयत्न प्रचंड वेगाने मात्र बीट केलाय आणि डीप कव्हरला श्रेष्ठ कदमनं कुठलीही चूक न करता अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज आउट। प्रथमेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन। धक्का क्रमांक 2, 37 वरती दुसरी विकेट गमावली भरत लॉजिस्टिक त्रिशाबा मंदिरा या टीमनं। नवीन फलंदाज अजित मोहिते बॅटिंग साठी आता सज्ज झालाय। मुंबई मधील दादर नायगावचा हा खेळाडू मैदानामध्ये आता बॅटिंग साठी चाललाय, अजित मोहिते। 2 गडी बाद, टीमची धावसंख्या 37। 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय। या ओव्हर मध्ये सूर्या मणिरत्नमने खूप चांगलं कमबॅक केलाय, अगदी कंजूशी गोलंदाजी, विकेट त्यांना प्राप्त केलाय प्रथमेश म्हात्रेला आउट करत असताना, म्हणजे अप्रतिम आणि चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे। शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागलाय आणि बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये रवाना होतोय, त्यामुळे 1 रन आपलं खातं उघडलं अजित मोहितेनं आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 38 धावा। या स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आहे, सकाळपासून प्रेक्षक या क्रीडांगणाच्या अगदी अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात। या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। ओहो, अवे फ्रॉम द बॉडी थोडासा दूर टाकला, आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल। एक्स्ट्रा रन मिळते, टीमची धावसंख्या 39, 39 धावा। 2.4 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय, 2 गडी बाद 39। पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमक फटकेबाजी आपल्याला थॉमसची पाहायला मिळाली, त्यानंतर थोडासा खेळ मंदावलाय। ओहो, फटका उडवलाय, मिस्टर मिक्स स्ट्रोक आहे, काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली, अप्रतिम झेल टिपला आणि अजित मोहितेचा खेळ सुद्धा संपलाय। आणखीन एक धक्का लागतोय वरद लॉजिस्टिक महामंदिरा या टीमला, 3रा धक्का, अजित मोहिते बॅक टू द पॅव्हलियन। खूप चांगली गोलंदाजी, आक्रमकता, भेदकता या सूर्या मणिरत्नम या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। प्रत्येक बॉल मध्ये काहीतरी नाविन्य करण्याचा त्यांना प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय, व्हेरिएशन चांगलं होतं, कधी कधी पुढे बॉल टाकला, कधी कधी बॅक ऑफ लेन आणि हार्ड लेनचा जास्त करून वापर केला या ओव्हर मध्ये सूर्या मणिरत्नम।
चिता कॅम्प चेंबूरचा हा खेळाडू मंदार गुरव बॅटिंग साठी आता मैदानामध्ये. ही स्टार कास्ट आहे. मुंबईच्या काला चौकीचा हा खेळाडू मंदार गुरव आता बॅटिंग साठी. कारण पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला धावा पाहायला मिळाल्या आहेत. त्यानंतर मात्र धावांवरती जो ओघ होता धावांचा त्यावरती आता ब्रेक लावलाय, अंकुश लावलाय. आणि आपल्या व्यासपीठावरती अंकुश पाटील सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. अंकुश लावण्याचं काम आता सूर्य मणिरत्नमने केलंय या मॅच मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पंच सिग्नल करताय डेड बॉल. थोडस रनवे मध्ये व्यत्यय. 39 ला 3 सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची अवस्था आहे. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला थोडीशी खराब फिल्डिंग. बॅकअप चांगलं होतं केतनचं. माफ करा तिथे डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाचं एकच धाव इथे मिळताना दिसते. मंदार गुरवला सिंगलनं आपलं खातं उघडलं आणि या सिंगल बरोबर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्ड होते 3 गडी बाद 40 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. MUCC ओडिसा टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये विक्रोली या टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. या मॅचच्या इनिंग नंतर मात्र त्या मॅचचा टॉस केला जाईल. त्यामुळे MUCC ओडिसा विरुद्ध विक्रोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉस साठी तयार राहायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला 40 ला 3. पहिल्या ओव्हर मध्ये 21, दुसऱ्या ओव्हर मध्ये 14. त्यानंतर सूर्या मणिरत्नमची का गोलंदाजी आहे. प्रेक्षकांना मोहित करणारी प्रफुल्लित करणारी गोलंदाजी राहिली. 5 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे प्राइस विकेट त्याने आपल्या टीमसाठी प्राप्त केलेत. अप्रतिम गोलंदाजी. आता ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय प्रमय पटेल. बॉलिंग साठी आलाय प्रमय पटेल. षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी स्ट्रायकिंग इनला आता मंदार गुरव जो 1 या आकड्यावरती खेळतोय सध्या. आणि थॉमस डायस 9 बॉल त्याने फेस केलेत. 19 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जाऊन ऑन साइडला हाफ ऑफ चॅक करायचा होता. तिथे झेल घेण्याची संधी होती. फरदीन काजी जमिनीच्या लगत झेल घेणं सोपं नाहीये, परंतु प्रयत्न चांगला होता फरदीनचा. फरदीन तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती. प्रमय पटेल ऑन मार्क. हो काहीतरी नाभिन्न करण्याचा प्रयत्न शॉर्ट बॉलचा वापर, परंतु पडल्यानंतर जास्त बाउन्स झाला बॉल. त्यामुळे पंच आता ताकीद देत आहेत. 1 फॉर दी ओव्हर आणि व्हाईट बॉलचा इशारा सुद्धा अंपायर शशी साटम सरांकडून आलाय. सिंगल धावफलकावरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते सध्या 42 आहे. षटक क्रमांक 14 सुरू आहे. 3.1 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. आणि तुम्ही पाहताय साईड बॉयचा आयोजित जिल्हाध्यक्ष चषक 2025 चा हा ऑल इंडिया क्रिकेटचा महासंग्राम. ओहो पुन्हा एकदा बाउन्स करण्याचा प्रयत्न, परंतु आता पंच नो बॉल घोषित करत आहे. कारण या अगोदर पहिल्या बॉल वरती त्याला 1 फॉर दी ओव्हरची ताकीद दिली होती. चला आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. एक रिव्ह्यू त्यांचा बाकी आहे असं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सांगण्यात येते. चला नो बॉल आहे.
टीबी अंपायरचा इशारा आला, नो बॉल. आता रिव्ह्यू लॉस झाला फिल्डिंग करणारी टीम, लक्षात घ्या. हा म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला ऑलरेडी लॉस झालाय, आता फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू लॉस्ट आहे. याच्या पुढे तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये, लक्षात घ्या दोन्ही टीम. नो बॉल. टीमची धावसंख्या 43. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. एमयूसीसी ओडिसा आणि विक्रोलिन्स विक्रोली. ओडिसा टीमचा कॅप्टन इथं ऋतिक पाटील उपस्थित आहे, तर विक्रोलिन्स विक्रोली टीम आपला कॅप्टन लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवा टॉस साठी. प्रणय पटेल ऑन मार्क. फ्रीडचा बॉल होता, पुन्हा एकदा नो बॉल. खराब गोलंदाजी, नो +1. 2 धाबा अगदी बोनसच्या स्वरूपामध्ये प्राप्त होत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बनवते. वरद लॉजिस्टिक, त्रिशा, मा मंदिरा या टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 45. असा जर स्कोर राहिला तर प्रोजेक्ट स्कोर आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय, 70च्या आसपास जाईल. कारण करंट रन जर पाहिला तर 14.21 आहे आणि शेवटच्या ओव्हर पर्यंत जर अशी परिस्थिती राहिली तर मात्र बॅटिंग करणारी टीम 70च्या आसपास नक्कीच पोहोचेल असा अंदाज दाखवला जातो आपल्या स्क्रीनवरती. टीमची धावसंख्या 45 आकड्यावरती. जिल्हाध्यक्ष चषक तुम्ही पाहता, खूप चांगलं टायटल. ओहो, इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, व्हॉट अ शॉट. परंतु एकच धाव तिथे थॉमसला मिळेल. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका थॉमसच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 46 या आकड्यावरती. आदरणीय श्री चंद्रकांत रामदास पाटील साहेब हे टायटल आहे या स्पर्धेचं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे ते नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आहेत आणि सकाळपासून आपण तो विषय काढला, ती चर्चा केली, त्याचा उल्लेख केला. कारण अगदी तरुणांना आपल्या आयुष्यातली नोकरी अनेक अशा तरुणांना प्राप्त करून देणारे असे तानशूर असे नेते म्हणून त्यांची नवी मुंबई शहरामध्ये ओळख आहे आणि त्यांच्याच नावानं या स्पर्धेचं टायटल तुम्ही पाहताय. आदरणीय श्री चंद्रकांत शेठ पाटील व्यासपीठावरती तुम्ही पाहताय युवा नेते विनीत शेठ चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या माध्यमातून प्रेक्षणीय मॅच साठी 10,000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं. ओहो, पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर पडल्यानंतर बीट करून चला विकेट कीपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे प्रणयची. बंदा गौरवला मात्र बेट कर, अगदी पडल्यानंतर अगदी नाकासमोरून बॉल काढलाय मंदारच्या. आता हलकस कमबॅक प्रणय पटेल यांचं या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये फक्त 6 धावा आल्यात. मोठा फटका खेळू दिला नाहीये, अगदी दोन्ही फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टाकल्यात. प्रणय पटेलनं हा फटका चांगला आहे. बघूया आता लाईन पाहावी लागेल. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर एक्झॅक्टली जो फ्लॅग आहे त्याच्या आतमधून बॉल ट्रॅव्हल झालाय, त्यामुळे मंदार गुरवला मिळते 6 रन. षटकार या 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बनवते 53. आज अनेक तरुणांचे घर, अनेक तरुणांना मात्र एक मोठी संधी आपल्या करिअर मध्ये करण्याची त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आणि असा नेता होणे नाही आहे मित्रांनो. ओहो, इथे पुन्हा एकदा पंचाचा इशारा कळवतात, नो बॉल. कारण या अगोदर ऑलरेडी 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग प्रणय पटेलला आहे, त्यामुळे आता हा बॉल नो बॉल. पुढचा बॉल आहे फ्री हिट. मंदार गुरव याच्यासाठी सज्ज आहे फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी. टीमची धावसंख्या 54. ओहो, आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर बीट करून चाललाय.
विकेट किपरच्या हातामध्ये. जिल्हाध्यक्ष चषक 2025 हे टायटल ओव्हरचे झाले समाप्ती. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड होती आतापर्यंत 3 गडी बाद 54. तर चर्चा करत होतो आपण जिल्हाध्यक्ष चषक या स्पर्धेची. आज साइड बॉयज ही टीम त्यांची संपूर्ण कोर कमिटी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे भाग्य विधाते आहेत आदरणीय श्री चंद्रकांत शेठ पाटील साहेब. आज सांस्कृतिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, समाज क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र या संपूर्ण क्षेत्रामध्ये ज्यानं भरीव कामगिरी केलेली आहे. आज गेल्याच काही 3-4 महिन्यापूर्वीच आपल्या आगरी कोली बांधवांसाठी, खास करून आपल्या आई बहिणीसाठी एक धवलगीत स्पर्धा याच गावामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली होती आणि त्या स्पर्धेला प्रचंड असा प्रतिसाद त्या धवलगीत स्पर्धेला लाभला होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने, ब्रेक चांगली आहे, एकच धाव इथे मिळताना दिसेल. थॉमस शांत झालाय, थॉमसला शांत केलाय सूर्य मणिरत्नम न. कारण पहिल्या ओव्हरमध्ये थॉमसची गाडी 5व्या गिअर मध्ये चालत होती, आता ती 2ऱ्या-3ऱ्या गिअर वरती आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, तर रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नाला यश आलं नाहीये. सिंगलच मिळते मंदारला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होते आतापर्यंत 56 ऑन बोर्ड. 4.2 ओव्हरचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा सूर्या मणिरत्नम बॉलिंग मार्क वरती, स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी, डेथ ओव्हर टाकण्यासाठी. ओहो, बॅटची लिडिंग एज, विकेट किपर आता खेचत मात्र बॉलच्या खाली. त्याला माहित आहे ही विकेट आपल्या टीमसाठी किती महत्वाची आहे. कुठली चूक केली नाहीये आणि खूप चांगला झेल कंप्लीट करत असताना फलंदाज थॉमस दॅट बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 4था लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 56ला 4. लॉस ऑफ 4 विकेट्स. त्यांच्याच माध्यमातून अनेक कार्यक्रम, अनेक सोहळे संपन्न होत आहेत आणि त्या धवलगीत स्पर्धेमध्ये त्यांनी ग्वाही दिली की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम आपल्या आगरी कोली बांधवांसाठी होणार हे नक्की. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हटलं जातं. त्याच युक्तीप्रमाणे आमचे आदरणीय श्री चंद्रकांत शेठ पाटील यांचं व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय आणि त्यांचेच सुपुत्र युवा नेते विनेश शेठ चंद्रकांत पाटील व्यासपीठावर आज सकाळपासून त्यांची हजेरी या स्पर्धेमध्ये प्रार्थनीय झालेले आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये, पाहुण्यांच्याच उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थानं आपण संपन्न केला. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न, बीट करून चालला पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. या मॅच मध्ये जर काय पाहायचं झालं, या मॅचचा जर उल्लेख केला तर सूर्या मणिरत्नमनं प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन 2 विकेट. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 2 रन आणि 1 विकेट. काय गोलंदाजी करत आहे. ओहो, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला, परंतु एकच धाव मिळेल फलंदाज राजला. राज घोटणकर सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता पुढे जाते. स्कोर बोर्ड 57 धावा 57. शेवटचा एक बॉल शिल्लक, 57 धावा. लास्ट बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न, इथेही प्रयत्न फसला परंतु अंपायर सांगतायत हा बॉल सूर्या मणिरत्नमला पुन्हा टाकावा लागेल, म्हणजे इट्स नो व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची घोषणा केलेली आहे अंपायर कडून, म्हणजेच शेवटचा एक बॉल आणखीन एक शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 58. या बॉलवरती एक मोठा फटका आला तर एक चांगला टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये, कारण 5 ओव्हरची ही मॅच तुम्ही पाहताय. वरद लॉजिस्टिक त्रिशा
मा मंदिर या टीमनं टॉस येते जिंकला आणि बॅटिंग घेतली ना सध्या बॅटिंग करतात पहिले इनिंग मध्ये. ओहो पुन्हा एकदा बाउन्सर केलाय आणि बाईच्या स्वरूपामध्ये ते राज गोटणकरला मात्र शांत ठेवलेला आहे. शेवटच्या बॉल वरती सूर्या मणिरत्नमनं अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना भरत लॉजिस्टिक त्रिशा महामंदिर या टीमनं धाबा बनवल्या. 4 गडी बाद 59 धाबा आणि 60 धाबांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. अद्रिका 11 या टीमच्या समोर 62 विन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. विक्रोली या टीमचा कॅप्टन आपण यायचा कारण MUCC ओडिसा या टीमचा कॅप्टन ऑलरेडी उपस्थित आहे. त्यामुळे विक्रोली आपला कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. 60 डाबांचं लक्ष आहे आणि या 60 डाबांच्या लक्ष्याचा पाठलाग अद्रिका दिशाने 11 ही टीम कशा पद्धतीने करेल सांगण्यासाठी घेऊन जातो आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया या मॅचची सेकंड इनिंगची कहाणी सुनील लांबोर के जुबानी. तोपर्यंत टॉस साठी यायचा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आलेले आहेत. एका बाजूला वडवली गावचे ऋतिक पाटील आणि दुसऱ्या बाजूला विक्रोली टीमचे कॅप्टन विनीत शेख चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉइन स्पिन झाला आणि टॉसचा निर्णय आता इथे लागलेला आहे. ऋतिक पाटीलने टॉस इथे जिंकलाय. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्यायचा आहे. आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या 60 डाबांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने करेल हे सांगण्यासाठी सुनील लांबोर यांना धन्यवाद. बघा दोन्ही टीमला सूचना आहे विकेटवरती प्रॅक्टिस करायची नाही आहे. एखादा बॉल जरी विकेटवरती टाकला तर मात्र तुम्हाला पेनल्टी रनची लावण्यात येईल. लक्षात घ्या. या अगोदर ऑलरेडी तो प्रकार सकाळच्या सत्रामध्ये झालेला आहे. त्यामुळे दोन्ही टीम तुम्ही लक्षात घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण ऐकत होतो नवी मुंबई या परिसरातील कोपरखाणे गावचा एक गोड आवाज. आमचे गुरुवर्य उमेश म्हात्रे सरांना खऱ्या अर्थानं आपण मायक्रोफोनवरती ऐकलत. सकाळपासून जर का आपण पाहिलं तर त्यांच्याच सोबतीनं या कॉमेंट्री बॉक्समध्ये नितेश भोईर सरांचा देखील खूप चांगला आवाज आपण ऐकतो. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे ऑफिशियल अंपायर शशी सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर रुपेश सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर शिवा वैती सर देखील आपण पाहतो. त्याबरोबर सकाळच्या सत्रामध्ये विजय पाटील सर देखील आपल्याला पाहायला मिळाले याच तुर्भे गावचे. त्यानंतर टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. आमचे कम्प्युटर ऑपरेटर बाळूदादा असतील. त्यानंतर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये ओमकार सावंत, हर्षद भोपी आणि तेजस आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांनीच मात्र खूप चांगलं काम या स्पर्धेच्या अनुषंगाने केलेलं. आता मॅचला इथून मात्र सुरुवात होईल जिथे मात्र 60 धावांचा पाठलाग करायचा. पाहूया या 60 धावांचा पाठलाग आता इथून मात्र कशा रीतीने केला जाणार. चला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण आपल्या जागेवरती बसून घ्यायचं. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीनं अंधेरीचा खेळाडू नागेश वाडेकर आपल्याला पाहायला मिळतोय उर्फ नागा या टोपण नावाने खऱ्या अर्थानं खेळाडू सुपरिचित. पाहूया आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीनं खेळ दाखवला जाणार. दोन्ही टीम्स कडे चांगली स्टार कास्ट आहे. या मॅच मध्ये मजा येणार. चला प्रेक्षकांना विनंती आहे खास करून जे चिमुकले आहेत, चिमुकले अक्षरशः वेडे झालेले आहेत शाळा सोडून या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी
ते उपस्थित झालेले आहेत मोठ्या संख्येने, परंतु प्लीज आता मॅच सुरू झालेली आहे आणि जी घोषांकित क्षेत्र आहे त्याच्या मागे आपण जाऊन बसायचं आहे. प्रत्येक खेळाडूला पाहण्याचं खऱ्या अर्थानं काहींचं स्वप्न असतं, परंतु आज या स्पर्धेच्या अनुषंगाने या चिमुकल्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. हसनैन डाकवे, त्याबरोबर समर ढोले आणि नजीरबा, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. चला आता मॅचला दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघ मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात. रामधनु क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. जिथे तिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा या स्पर्धेला प्रतिसाद देतोय. tenniscricket.in माध्यमातून काही प्रेक्षक लाईव्ह आमच्याशी जोडलेले आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. संपूर्ण साइड बॉईज यांनी मात्र भरपूर मेहनत घेतलेली आहे. जिल्हाध्यक्ष ट्रॉफी 2025, त्याबरोबर त्याच्या बाजूला एक बॅनर आपल्याला पाहायला मिळते जिथे खऱ्या अर्थानं DR पाटील वॉरियर्स हा संघ सातत्यपूर्वक नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आवर्जून या संघाची एंट्री आपल्याला पाहायला मिळायची, परंतु यंदाच्या वर्षामध्ये कॅप्टन नमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या संघाने NMTCA अंतर्गत जी नवी मुंबई रबर बॉल प्रीमियर लीग झाली त्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद भूषवलं. त्यांचं सुद्धा आम्ही भरपूर अभिनंदन करतो या स्पर्धेच्या अनुषंगाने. या गावानं खऱ्या अर्थानं अनेक खेळाडू दिले टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती. आवर्जून उल्लेख करतो भूषण पाटील या नामाचा. नवी मुंबईचं टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना महाराष्ट्रभर या नावाचा बोलबाला राहिला. त्यानंतर भारतभर भूषण पाटील यांची मागणी आपल्याला पाहायला मिळाली, किंबहुना भारताच्या बाहेर सुद्धा जाऊन कतार, दुबई या ठिकाणी जाऊन तिथे सुद्धा त्यांनी क्रिकेट गाजवलेलं. त्याबरोबर नमित पाटील अशा अनेक खेळाडू या गावामध्ये आपण पाहिले आणि आमचे आंतरराष्ट्रीय समालोचक कुणालजी दाते सर देखील याच गावाला बिलॉंग करतात. आता मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अंकुश सिंग आणि स्ट्रायकिंग इनला बायकरमॅन केतन म्हात्रे. पहिलाच बॉल, गोलंदाज किती असू दे चॅप्टर, परंतु एक नंबर केतन म्हात्रे यांचा हेलिकॉप्टर. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलंय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळाला. साधावा षटकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं खरं तर गोलंदाज अंकुर सिंग यांचं. पुन्हा एकदा बॉल तयार झाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. अंकुर सिंग या वेळेला आणखीन एक बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. कोण आला रे कोण आला. महाराष्ट्राचा बायकरमॅन आला. वाकलनगावचं भूषण, डोंबिवलीची आन बान शान केतन म्हात्रे सध्या मैदानाच्या आतमध्ये रंग दाखवतात. यंदाच्या हंगामात भरपूर फॉर्मात असलेला खेळाडू आहे केतन म्हात्रे. 2 बॉल वरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने इतका लांब षटकार मारलाय. आई रामधनु मातेला खऱ्या अर्थानं सलामी देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर आशीर्वाद आहे या गावावरती रामधनु मातेचा. हो या वेळेला बॅटची आतली कडा आणि त्यानंतर बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये आणि इथे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं तर केतन म्हात्रे आणि तुर्भेगावचं नातं हे काहीतरी वेगळं आहे. आणि खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं तर या क्रीडांगणाचा देखील आणि या गावाचा देखील चांगलाच अनुभव त्यांच्याकडे. पुन्हा एकदा बॉल तयार. हो यावेळेचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. पंच सांगतायत लाईन खराब आहे. पंचांचा सिग्नल आला की हा वाईट बॉल आहे. 1 बाउंसची ताकीद देखील गोलंदाजाला दिली जाते. बॉलरला एक बाउन्सर बॉल हाताळण्याची मुभा असते, परंतु आता
तो बाउन्सर बॉल त्यांनी हाताळला खरा, परंतु तो व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा भारतीय कर्णधार अंकुर सिंग तयार होतात. यावेळेला देखील वेट अँड वॉच ची भूमिका वापरली. बॉलला इतक्या लांब पाठवलाय, बॉल सरळ चाललाय सामान शाळेमध्ये. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला, लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. केतन म्हात्रे भारताचा बाईक सम्राट, 37 मोटरसायकल बाईक आणि 6 4 व्हीलर कार जिंकणारा खेळाडू, भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय केतन म्हात्रे. केतन टनाटन आणि मैदानाच्या आतमध्ये आग लावतोय. आतापर्यंत या डावामध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. पुन्हा एकदा बॉल तयार, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे पहा अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर आहेत राहुल जोगाडी आपल्याला पाहायला मिळाले, चेंबूरचा खेळाडू आहे. आणि इथे सुद्धा फक्त एकच आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 21 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल अंकुर सिंग तयार होतात. पुन्हा एकदा बॉलर हा बॉल हाताळण्यासाठी तयार होतात अंकुर सिंग. यावेळेला देखील पहा नागेशच्या बॅटमधनं स्ट्रोक तर चांगला आहे, परंतु या क्रीडांगणाचा नियम आहे, या क्रीडांगणावरती तुम्हाला फक्त एकच धाव मिळणार आहे ज्याच्या वेळेला असे फटके येतील तेव्हा. षटक नंबर 1 चा खेळ आता संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा बिनगणांच्या मोबदल्यात 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आता ओव्हर नंबर 2 मध्ये कोणाला आणलं जाईल, कोणाच्या खांद्यावरती खऱ्या अर्थानं जबाबदारी दिली जाणार आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ऐश्वर्य सुर्वे सध्या गोलंदाजी मार्क वरती आला. लेदर बॉल क्रिकेटचा चांगला अनुभव आहे या खेळाडूकडे. नुकतीच जी रत्नागिरी चॅम्पियनशिप ट्रॉफी झाली ती स्पर्धा या खेळाडूने विक्रोलियन्स या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना गाजवली. तोच खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती ऐश्वर्य सुर्वे. यावेळेला देखील इथे पहा शेवटपर्यंत बॉल वरती नजर ठेवली होती खरी, परंतु इथे पहा बॅटचा फेस ओपन केला आणि याही बॉल वरती फक्त एकच आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल होईल. मुंबई प्रीमियर लीग सुद्धा या खेळाडूने आज अ बॉलर म्हणून गाजवलेली आहे असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ऐश्वर्य सुर्वेचा हा बॉल फटका लाजवाब, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन वामन मात्रे यांच्या बॅटमध्ये धमाका, षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मला तर वाटतं लवकर मॅच फिनिश करण्याच्या घाईमध्ये दिसतो हा खेळाडू. लाजवाब फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये केतन मात्रे. धावफलकावरती धावा झाला 29. पुन्हा एकदा बॉल तयार होतो बा ऐश्वर्य सुर्वे. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात, थॉमस आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव आपण पाहतो. आता स्ट्रायकिंग इन वरती बॅटर नागेश वाडेकर आपल्याला पाहायला मिळतो. नागा अंधेरीचा खेळाडू. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. ऐश्वर्य सुर्वे कमबॅक करेल का. यावेळेला लाईन पाहावी लागेल, परंतु पहा खेचून मारलाय, खीच के मारा, पत्रा बजाव शॉट. बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाला 6 धावा आणि षटकाराच्या साह्याने आता पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल. धावा झालेल्या आहेत 36 धावा. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. नागेश सुद्धा शांत बसण्याचं नाव घेत नाहीये. खामे अंधेरीहून ही स्पर्धा खेळण्यासाठी नवी मुंबईमध्ये तुर्बे गावामध्ये दाखल झालो, स्वतःला सिद्ध करतात नागेश वाडेकर. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. ऐश्वर्य सुर्वे गोलंदाजांना घाम फोडण्याचं काम करतात हे दोन्ही बॅटर केतन मात्रे आणि नागेश. आणखीन एक बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, कडक बेधडक आणि आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वाधिक लांब लचक षटकार ठोकण्याचा बहुविक्रम केला. खेळाडूचं नाव आहे
नागेश वाडेकर, नागा मार रहा है. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त. तुर्बे गावच्या तलावाला भेट देणारा फटका. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात, चांगली फिल्डिंग झाली. आणि इथे सुद्धा एकच धाव आपण पाहतोय. रबर बॉल मान्सून ब्लास्ट मध्ये खऱ्या अर्थाने या खेळाडूने शतक देखील केलेला आहे. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडूने शतक ठोकलेला. केतन मात्राने त्यांच्या सोबतीने नागेश वाडेकर आपल्याला पाहायला मिळतात. असे शतकवीर सध्या खेळत आहेत. खेळपट्टीवरती 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाल्या 43. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या 17. आता गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय नन्ना मुन्ना जादूगर राहुल जोगाडिया. फिरकीचा वारसा जपणारा गोलंदाज आहे. 18 मध्ये 17 धावा डिफेंड करायच्या आहेत. फटका लाजवाब. फिल्डर आहेत खरे, परंतु तिथे पहा एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळतोय. थॉमस डायस आपल्याला पाहायला मिळाला, दैसरच खेळाडू. आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव आपण पाहतोय. या दोन्ही खेळाडूंना माहिती आता सिंगल डबल ने देखील मॅच आपण जिंकू शकतो. यावेळेला देखील इथे पहा वयाच्या 14व्या वर्षापासून सुरू केलेला खुल्या गटाचा स्पर्धा खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे. आणि इथे पहा एसपी या संघाकडून सातत्यपूर्वक ओपनचं क्रिकेट या खेळाडूने गाजवल्याने आज पहा या क्रीडांगणावरती आपल्या बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळते. राहुल जोगाडिया जबरदस्त खेळ. याही वेळेला आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर गरकन बॉल फिरलाय आणि इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर मागच्या 3 मॅचेस मध्ये धावा खऱ्या अर्थाने डिफेंड केलेल्या आहेत. परंतु आता या मॅच मध्ये या धावा चेस केल्या जातील का, हा देखील प्रश्न चिन्ह आहे. याही वेळेला अग्रास बॅटने खेळण्याचा प्रयत्न दाखवला खरं. आणि इथे सुद्धा एकच आपण पाहतोय. राहुल जोगाडिया यांना खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलं. आणि इथे पहा आपल्या बोटांची जादू दाखवत असताना आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. चेंबूर गाठलाचा खेळाडू राहुल जोगाडिया, जबरदस्त बॉलिंग. यावेळेला देखील इथे पहा बॉल बॅक ड्राईव्ह खेळला दुर्बन क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. प्रथमेश मात्रे पिट्टू आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव आपण पाहतोय. जुन्नर प्रीमियर लीग या स्पर्धेचा आपण उल्लेख केला तर पहिली JPL जिंकण्याचा मान ओंकार देसाई आणि राहुल जोगाडिया या दोन्ही आयकॉनच्या मार्गदर्शनाखाली त्या संघाने जिंकली होती. हा देखील आवर्जून उल्लेख आम्ही करतो. आणि पहा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राहुल जोगाडिया यांची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये. एक षटक हाताळला फक्त आणि फक्त 4च धावा त्याने खर्च केल्या आणि या मॅच मध्ये जिवंतपणा आणून ठेवला. समीकरण उरलंय. येणारे चेंडू आहे 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 13. आणखीन एक फिरकीचा जादूगर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती संकेत पाटील, पनवेल तालुक्यातील मुरबी या छोट्याशा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. संकेत पाटील आता गोलंदाजी मार्क वरती आला. सुरुवातीला जर का आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं फास्टर गोलंदाज वापरले गेले. परंतु आता जर का आपण पाहिलं तर फिरकीपट्टू वापरले जातात. ही रणनीती आहे कॅप्टनची. पुन्हा एकदा बॉल तयार होतो संकेत. यावेळेला देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आपण ज्या ज्या वेळेला कोलकातामध्ये जातो त्या वेळेला छोटे षटक आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजाचं खऱ्या अर्थानं मरण असतं. परंतु पनवेल तालुक्यातून मुरबी या गावातून प्रवास कोलकाता पर्यंत केला आणि या खेळाडूने तिकडे जाऊन निर्धाव षटक म्हणजे मेडन ओव्हर हाताळण्याचा विक्रम केला होता. असा गोलंदाज आहे संकेत पाटील, मुरबी गावचा खेळाडू.
याही वेळेला एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. प्रभाकर आपल्याला पाहायला मिळाला, नवी मुंबईतील कोपरी गावचा खेळाडू या बॉलच्या मागे धावत असताना आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव आपण पाहतोय. टन टनाटन टन टन तारा 10 गेंदे चाहिए 12. हो यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आता येणाऱ्या 9 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 9 चेंडू 11 धावांची गरज. काय घडणार? फिरकीपट्टू वापरले जाताना आणि इथे पहा कुठेतरी या मॅच मध्ये पुन्हा एकदा येत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच वरत लॉजिस्टिक रायगड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या मॅच मध्ये जिवंतपणा आणत असताना गोलंदाज संकेत पाटील. हो यावेळेला पहा वेट अँड वॉच ची भूमिका वापरली. टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच. बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतनचा वार सारसगार बॉल सीमारेषा पार. षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाराच्या साह्याने आता समीकरण बदललं. भरपूर टायमिंग होतं खेळाडूकडे आणि पहा इथे षटकार आपल्याला पाहायला मिळतो. आता फक्त विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. 55 झालेल्या आहेत. 8 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. हो यावेळेला पहा बॉलला तर चांगलंच फिरवलं होतं, खूप वळण दिलं होतं, परंतु इथे ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. आतापर्यंत केतन यांचा विचार केला तर 15 बॉल त्यांना फेस केलेले आहेत आणि 37 धावसंख्येवरती खेळतात. जबरदस्त बॅटिंग. आता फक्त विजयासाठी 4 करायचे आहेत. संकेत तयार होतो आहे. यावेळेचा हा बॉल खऱ्या अर्थाने हेच बॉल बॅटरला थोडेसे डोकेदुखी ठरतात या गोलंदाजाचे आणि इथे सुद्धा डॉट बॉल आला. षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक, चांगली बॉलिंग. फक्त विजयासाठी 4 धावांची गरज आहे. एखाद दुसरा डॉट बॉल किंवा विकेट आली तर या धावा डिफेन्स सुद्धा होऊ शकतात, कारण क्रिकेट आहे, काही घडू शकतं. ओ यावेळेला देखील इथे पहा आणखीन एक चांगला बॉल, परंतु इथे पंच सांगतात वाईट +1 म्हणजे 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती. आधीच कर्जबाजारी आणि त्या दुसरा शेजारी. इथे जर का आपण पाहिलं तर 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्यानंतर धावा झाल्या 58. तिसऱ्या पंचांची मागणी आता केली जाते. फिल्डिंग करणाऱ्या संघाने पंचांना चॅलेंज केलं व्हाईट बॉल साठी. खऱ्या अर्थाने तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. आमचे शिवा वैती सर आता चेक करतील एक्झॅक्टली या बॉलची पिचिंग कुठे झाली आहे आणि पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल आणि त्यावरती 1 धाव म्हणजे 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केलेल्या आहेत. धावा झाल्या 58. आता विजयासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 7 आणि पहा विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन. सामना जिंकलाय. वेल प्लेट. अद्रिका दिशा आणि 11 या संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि केतन मात्रे यांची फॅन फॉलोविंग आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा मोठ्या संख्येने त्यांना खऱ्या अर्थाने चेअर अप करत असताना फरदीन काझी यांना आज हे प्रेक्षक सोडणार नाहीयेत, कारण आज आम्ही शाळेपासून का सुट्टी घेतली आहे